छत्रपती संभाजीनगर येथे कोळी महासंघ व राज्यातील सर्व कोळी समाज घटकांना एकत्र करून राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होत असलेले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाचे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र विभागीय विशेष चर्चासत्र नुकतंच संपन्न झालं। लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष विभागीय चर्चासत्रामध्ये सर्वच महासंघाच्या प्रमुख नेत्यांनी संघटन मजबूतीसाठी नव्या ऊर्जेने काम करावे असे आवाहन यावेळी केले। या प्रसंगी समाजातील प्रमुख नेत्यांनी सांगितलं की आज समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनुसूचित जमातीचे दाखले हा कोळी महासंघाचा खरा केंद्रबिंदू आहे। कोळी जमात अनुसूचित जमातीमध्ये असताना देखील त्याचे लाभ सुलभरित्या समाज बांधवांना मिळू नये म्हणून उभ्या राहिलेल्या यंत्रणेंना धक्का देण्यासाठी राजकीय एकजूट दाखवणं आवश्यक आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाजाला राजकीय दृष्ट्या सक्षम आणि मजबूत करण्यासाठी आगामी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोळी महासंघाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या। यावेळी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण असा जयघोष यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। या प्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, महासंघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, विठ्ठल एरले, युवा प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट चेतनदादा पाटील, सहसचिव सतीश धडे, सुरेश पाटकर, पहाडसिंग सुरडकर, शंकर मनाळकर, पंढरीनाथ पिठे, बाळासाहेब सैदाने, चंद्रकांत घोडके यांच्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा येथील महासंघाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।